की पाहिजे ती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे प्रलंबित होती। त्याच्या संदर्भात त्यांनी ह्या आठवड्यात मीटिंग लावण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर पाणबुडीचा प्रकल्प लवकरात लवकर होण्यासाठी सुद्धा ते लवकरच मीटिंग घेत आहेत। मी ह्याचे पाटबंधारे खात्याचे मंत्री गिरीश महाजन साहेबांची सुद्धा भेट घेतली। तिलारी येथे जे अम्युजमेंट पार्क होते ते भव्य स्वरूपात व्हावं ही त्यांची इच्छा आहे। आदरणीय राणेसाहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री यांची सुद्धा तशी इच्छा आहे। त्याच्यामुळे तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प होईल। इथं आपल्याकडे गोव्यामध्ये ऑलरेडी 1 कोटी पर्यटक येत असतात, सिंधुदुर्गला 20 लाख पर्यटक येत असतात। याची जर एकत्र टोटल बघितली तर आंतरराष्ट्रीय दर्जावरची आत्तापर्यंत जास्तीत जास्त लोक ही जेंटिंग हायलँडला जातात, ते 2 कोटी 20 लाख आहेत। त्याच्यामुळे त्याच्या जवळपास आपण पोहोचू आणि त्याला अनुकूल असा कसा प्रकल्प तयार करता येईल ज्याच्यामध्ये एक हिल स्टेशनसुद्धा जोडता येईल का, गोवासुद्धा केबल कारद्वारे त्याला जोडता येईल का, हे संपूर्ण आम्ही त्याच्यावर विचार करतो आहे आणि हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प असणार आहे। पाणबुडी ही भारतातली पहिली पाणबुडी आहे, त्याच्यामुळे तोसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचाच प्रकल्प होणार आहे। आंबोलीचा चौकुळ गेळे आणि आंबोलीचे जमिनीचं वाटप हे वन खात्याचं झाल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा अनेक प्रकल्प हे मार्गी लागणार आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच हा परिसर अधिक विजयदुर्गला आपण आता शिवसृष्टीची निर्मिती करतो आहे, मालवणला शिवसृष्टीची निर्मिती करतो आहे। एकंदरीतच हा जिल्हा पर्यटकांचं आकर्षण ठरेल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। आदरणीय आपले पालकमंत्री साहेबांनी एक मत्स्यालयाचा मोठा प्रकल्प हा देवगड तालुक्यामध्ये सुद्धा प्रस्तावित केला आहे, ते सुद्धा पर्यटकांचं आकर्षण स्थळ ठरेल याची मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनीच आम्ही एकत्र काम करतो आहे। त्याच्यामुळे जिल्हा एका विशिष्ट दिशेने आणि वेगाने काम करतो आणि हे करत असताना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचं पूर्ण सहकार्य हे आमच्या सर्व प्रयत्नांना आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।